मित्रांनो, आपणा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। गेले बरेच दिवस सोशल मीडियावर गाजणारं प्रकरण ते म्हणजे बॉलिवूड ॲक्ट्रेस त्याचबरोबर हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या कंगना राणावत त्याचबरोबर सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स CISFच्या नौजवान कुलविंदर कौर यांच्यामध्ये जो काय वाद झाला त्या वादाची निश्चित कारण काय, त्या वादाच्या पाठीमागे असणारी पार्श्वभूमी, तो वाद जो झाला तो निश्चित राजकीय आक्षेपोटी झाला काय, याबद्दलचा तौलनिकरित्या अभ्यास करण्यासाठी आज या ठिकाणी आपण आलो आहोत। चंदीगड एअरपोर्टवर जो काय वाद झाला त्याचे व्हिडिओ बऱ्याच ठिकाणी व्हायरल झाले। तो व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहूया, म्हणजेच निश्चित त्याची कारण मीमांसा आपल्याला करता येईल। मेरी माँ बैठी थी उस टाइम जब इसने बयान दिया था। I'm perfectly fine। आज चंडीगढ़ एयरपोर्ट पे जो हादसा हुआ वो सिक्योरिटी चेक के साथ में हुआ। वहां पे मैं सिक्योरिटी चेक करके जैसे ही निकली तो दूसरे कैबिन में जो महिला थी, जो सुरक्षा कर्मचारी थी CISF की, उन्होंने उनके पास या उनको क्रॉस करने का इंतजार किया और साइड से आकर जो है मुझे मेरे फेस पे हिट किया और गालियां देने लगी। और जब मैंने उनको पूछा कि उन्होंने ऐसा क्यों किया तो उन्होंने कहा कि वो फार्मर्स प्रोटेस्ट को जो है वो सपोर्ट करती हैं और आई एम सेफ। बट माई कंसर्न इज कि जो आतंकवाद और उग्रवाद पंजाब में बढ़ रहा है, हाउ डू वी हैंडल दैट? थैंक यू। या दोन व्यक्तिरेखांचा अभ्यास करत असताना सुरुवातीला कंगना राणावत यांच्याबद्दल थोडक्यात आपण माहिती घेऊया, म्हणजे एकंदर त्यांचा स्वभाव, त्यांची विचार करण्याची पद्धती हे तुमच्या लक्षात येईल। कंगना राणावत या मूळच्या हिमाचल प्रदेशातील आहेत। त्यांचे वडील एक व्यापारी आहेत, त्यांची आई शिक्षक आहे। त्याचबरोबर त्यांचा जन्म 23 मार्च 1987 रोजी झाला आणि दिसायला अतिशय सुंदर आणि अभिनय क्षेत्रात स्वतःला आजवण्यासाठी त्या मुंबईला आल्या। 2014ला त्यांनी पहिला पिक्चर केला, त्यानंतर त्या बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत। त्यांच्या नावापुढे नेहमी कॉन्ट्रोवर्सी असते, म्हणजे वादग्रस्त विधान करणं, आपल्याला जे वाटलं त्याबद्दल तौलनिकरित्या अभ्यास न करता मनमोकळं करून बोलणं हा त्यांचा स्वभाव। त्यानंतर अनेक वाद निर्माण होतात, ही गोष्ट वेगळी। मग असेच अनेक वादांना कंगना राणावत ह्या सामोरे गेलेले आहेत। त्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांची ऋतिक रोशन बरोबर ओळख झाली, अनेक दिवस दोघं एकत्र राहिली, लिव्ह इन रिलेशन मध्ये दोघं एकत्र होती। पण काही कालावधीनंतर या दोघांचं जमलं नाही। मग दोघांचं अनेक वेळा वाद झालं आणि शेवटी कोर्टातून एकमेकांना नोटीस पाठवण्याइतपत हे प्रकरण गेलं। त्याचबरोबर पुलवामावर ज्या वेळेला हल्ला झाला त्यावेळेला पाकिस्तान संदर्भात पाकिस्तानाला कोणताही प्रत्युत्तर शाब्दिक न येता त्यांना निस्ताबूत करणं हा एक उपाय आहे, अशा पद्धतीचं ट्विट त्यांनी केलं होतं। त्याचबरोबर कॉफी विथ करण या कार्यक्रमाला आल्यानंतर नेपोटिझम या विषयावर भाष्य करत असताना करण जोहर हे फिल्म इंडस्ट्रीमध्ये नेपोटिझम पसरवतात। पंजाबमध्ये शेतकऱ्यांच्या विरोधात जो कायदा निर्माण केला त्याचा निषेध करण्यासाठी अनेक शेतकरी, महिला असतील, शेतकरी असतील, रस्त्यावर उतरले। त्यावेळेला धरणं आंदोलन करत असताना अनेक महिला, पुरुष त्यात होते। मग त्या ठिकाणी असणाऱ्या महिलांच्या बद्दल कंगना राणावत एक ट्विट केलं होतं की या रस्त्यावर बसणाऱ्या महिला ज्या आंदोलनासाठी एकत्र आल्या त्या 100-200 रुपये दिल्यानंतर अशी हजेरी घेऊन त्या रोज येऊ शकतात, अशा प्रकारचं वादग्रस्त ट्विट केलं होतं। अशा पद्धतीनं नेहमी वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जाणारे हे कंगना राणावतचं व्यक्तिमत्व आहे। त्यानंतर दुसरी जी व्यक्तिरेखा आहे ती म्हणजे कुलविंदर कौर यांचा या ठिकाणी थोडं माहिती घेऊया। कुलविंदर कौर या मूळच्या पंजाबमधील आहेत। त्या सध्या CISF मध्ये रुजू आहेत। त्यापासून चंदीगड एअरपोर्टवर त्या रुजू आहेत। 2009ला सर्व्हिस जॉईन केल्यापासून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा आरोप नाही, अतिशय प्रामाणिकपणे ते स्वतःची नोकरी करतात। त्याचबरोबर त्यांचा जो नवरा आहे तोही त्या ठिकाणी CISF मध्ये त्याच एअरपोर्टवर काम करतोय। 2 मुलं आहेत आणि अतिशय प्रामाणिकपणे त्या काम करतात। दोघंही कुटुंबाच्या व्यवस्थित जबाबदाऱ्या पार पडतात, त्याबद्दल त्यांची कोणतीही तक्रार नाही, त्यांच्याबद्दल कोणतीही तक्रार नाही। त्याचबरोबर त्यांचा जो भाऊ आहे तोही पंजाबमध्ये शेतकरी संघटनेचं नेतृत्व करतो, मोठा नेता आहे। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे।
अशा पद्धतीनं या दोन व्यक्तिरेखा आहेत. मग हे प्रकरण निश्चित घडलं काय, तर ते सांगत असताना कुलविंदर कौर म्हणतात की 2021 साली ज्या वेळेला शेतकऱ्यांचा मोर्चा भरला होता, शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला होता, त्यावेळेला महिला होत्या आणि महिलांनी ज्यावेळेला धरणं आंदोलन धरलं होतं त्यावेळेला त्या महिलांच्या बाबतीत कंगना राणावतनं असं ट्विट केलं होतं की 100-200 रुपये घेऊन या महिला इथं आलेल्या आहेत. मग त्यामध्ये माझी स्वतःची आई होती. मग स्वतःच्या आईबद्दलचं व्यक्ती अशा प्रकारचं वाक्य ऐकणं माझ्याकडनं ते सहन झालं नाही. त्याचबरोबर शेतकरी, मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे आणि शेतकरी संघटनेबद्दल, शेतकऱ्यांच्या बद्दल जे हे विचार आहेत ते विचार देशाला घातक आहेत. त्यामुळं त्या गोष्टीचा मला फार मनस्ताप झाला आणि त्यातून मी हे कृत्य केलंय अशा प्रकारची वल्गना, अशा प्रकारचं म्हणणं त्या ठिकाणी असणाऱ्या कुलविंदर कौर यांनी मांडलेलं आहे. परंतु त्या ठिकाणी आपल्यावर झालेला जो अन्याय आहे याच्याबद्दल निषेध व्यक्त करताना पंजाबमधील जो जातीयवाद आहे किंवा दहशतवाद आहे हा कुठेतरी उफाळून येतोय अशा प्रकारचं आपलं मत या ठिकाणी कंगना राणावतनं व्यक्त केलं आहे. आणि एकंदर पंजाबला आता एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी समजली पाहिजे की ज्या कुलविंदर कौर आहेत त्या 2021 पासून चंदीगड एअरपोर्टवर रुजू आहेत. त्याच कालावधीमध्ये कंगना राणावतनी 2021 साली ट्विट केलं होतं. 21 सालापासून अनेक वेळा त्या चंदीगड एअरपोर्टवर आल्या असतील, गेल्या असतील, अनेक वेळा त्या ठिकाणी त्यांचा संमत आला असेल. परंतु या कालावधीमध्ये कुठंच कुलविंदर कौर आणि कंगना राणावत यांचं कधीही संबंध आला असेल पण वाद झाले नाहीत किंवा त्या ठिकाणी कुलविंदर कौर ज्या घटना सांगतात, जो राग मनातील सांगतात, मग त्यावेळेला त्यांच्या डोक्यातला राग का उफळून आला नाही आणि या 4 वर्षानंतर 3 वर्षानंतर तो राग का उफळून आला, का या पाठीमागे राजकीय कारण काय आहे का, ही सुद्धा गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल. कर्मचारी आहोत, शासकीय कर्मचारी आहोत, इतरांच्या सुरक्षेसाठी आपण त्या ठिकाणी तैनात आहोत. अशा वेळेला एखाद्याला मारहाण करणं, तीही जी व्यक्ती देशाच्या सर्वोच्च अशा सभागृहात जाणार आहे, म्हणजे एका खासदाराला मारहाण करणे ही निंदनीय गोष्ट आहे. याबाबत कोणी समर्थन करणार नाही. परंतु आपण एखाद्याबद्दल भावना व्यक्त करत असताना त्या भावना इतरांना हर्ट करू नयेत याबाबतचा सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. हे या ठिकाणी संदेश ही घटना देऊन जाते.